28 तारखेला अचानक दादांच्या विमान अपघातात मृत्यू होताच महाराष्ट्राला पहिला धक्का बसला होता, पण आज तब्बल 8 ते 9 दिवसांनी महाराष्ट्राला नुकसान सर्वांत मोठा धक्का बसलाय. कारण या अपघाताविषयी एक अशी खलबलजनक माहिती सध्या समोर आली आहे. ज्ञानम महाराष्ट्र आणखीनच हदरलाय आता असा सुद्धा दावा केला जातोय की त्या विमानात दादा नव्हतेच. ज्यावेळी या विमानात बसलेल्या लोकांची खरी यादी समोर आली त्यामध्ये विमानात 6 जण बसले होते असं सांगण्यात आलं, पण या अपघाताच्या ठिकाणी मृतदेह 5च सापडले. त्यामुळे लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण झाला. कालपर्यंत टीव्हीवर सांगितलं जात होतं की विमानात 5च जण होते आणि 5 जणांचे मृतदेह सापडले. दादांची ओळख पटण्याचं कारण म्हणजे फक्त त्यांच्या हातातील घड्याळ होतं, कारण तिथं उपलब्ध असणारे जे मृतदेह होते त्यांची ओळख पटवणं अत्यंत कठीण होतं. दादांवर अंत्यसंस्कार होऊनही बरेच दिवस झाले, पण आता अशी धक्कादायक माहिती समोर आल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक वेगळं वातावरण तयार झालं आहे. कोणाचाही विश्वास बसत नाहीये. अमोल मिटकरी यांनी विमान ज्या ठिकाणी क्रॅश झालं तिथं आपण त्याच दिवशी सायंकाळी गेलो होतो अशी माहिती दिली आहे. घटनेच्या दिवशी संध्याकाळी 5 वाजता तिथं गेलो असता तेथील सरपंचांनी धक्कादायक माहिती दिली असं मिटकरी म्हणाले. विमानातून कोणीतरी उडी मारण्याचा प्रयत्न करत असल्याचं त्यांनी पाहिलं होतं. त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी आम्ही जात असतानाच अचानक स्फोट झाला आणि 5 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असं सरपंचांनी सांगितल्याचा दावा मिटकरी यांनी केलाय. या विधानामुळे संपूर्ण प्रकरणाला नवं वळण मिळाले. या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता समोर येते ती म्हणजे हा जो जिवंत व्यक्ती आहे तर तो नेमका कोण आहे याबद्दलचा एक महत्त्वाचा रिपोर्ट येणं बाकी आहे. ब्लॅक बॉक्स ज्यावेळी आता खोलण्यात येणार आहे त्या ब्लॅक बॉक्समध्ये काय माहिती समोर येणार, ज्यामुळे तो नेमका व्यक्ती 6वा कोण होता का खरंच 5 व्यक्ती होते. या ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा प्रसार माध्यमांनी चुकीची माहिती पहिल्यांदा दिली होती का, कारण 5 व्यक्ती होते आणि 6वा व्यक्ती चुकून तोंडातून त्यांच्या गेलाय का, कारण ही जी माहिती आहे तर ती सूत्रांमार्फत आणि संशयित लोकांची जी चर्चा आहे त्यांच्या मार्फत झालेली आहे. मात्र अधिकृतपणे दादांवर अंत्यसंस्कार झाले असून सरकारनं तपास सुरू असल्याचं स्पष्ट केलंय. इथं एक गोष्ट स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही सर्व माहिती सोशल मीडियावरील दावे आणि चर्चा समोर आलेल्या पुराव्यांवर आधारित आहे. या व्हिडिओचा आणि चॅनलचा काही संबंध नाहीये. तुमची यावर प्रतिक्रिया काय आहे कमेंट करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून अशा प्रकारचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील.